Class 5th Mathematics for Semi English Medium, Chapter number 2, Number Work, Part 1st, 6 digit numbers, Reading and Writing. Watch the video and subscribe the channel. Press the bell icon for further notifications. Today we are going to learn the second chapter of 5th class, that is the number work. पहा, नंबर वर्क करण्याच्या पूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जे विद्यार्थी पहिलीपासून सेमी माध्यमातून शिकत आहेत त्यांना 1 ते 1 to 100 हे नंबर्स लिहिता येतात, वाचता येतात, बरोबर आहे ना. परंतु जे नव्यानेच पाचवी वर्गापासून सेमी माध्यमात शिकणार आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र 1 to 100 या नंबर्सचा सराव करणं आधी गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नंबर वर्क हा चॅप्टर सुरू करता येईल. ओके, सो प्रॅक्टिस फर्स्ट 1 to 100 रीडिंग रायटिंग. ओके, आता पहा, इन प्रीवियस क्लासेस with the help of 1 to 9 digits we have written up to 5 digits number. आपण 1 ते 9 या अंकांचा वापर करून 5 अंकी संख्यापर्यंतचं लेखन चौथीच्या वर्गामध्ये शिकलेलं आहे. आपल्याला या वर्गामध्ये पाचवी मध्ये 6 डिजिट नंबर्स, हाऊ मेनी 6 डिजिट नंबर्स यांची रायटिंग आणि रीडिंग शिकायची आहे. मग 6 डिजिट नंबर्स काय असतात हे पाहण्यापूर्वी एक लेट्स टेक अ शॉर्ट एक सिंपल एक्झाम्पल. पहा, टू व्हीलर, यू ऑल नो टू व्हीलर. टू व्हीलरची व्हॅल्यू काय असते एक अंदाजे, बरोबर आहे, एक 40,000 50,000. आपण पाहूया 50,000. ओके, टू व्हीलरची व्हॅल्यू किती आहे 50,000. अँड डू यू नो द व्हॅल्यू ऑफ फोर व्हीलर्स. चार चाकी गाड्यांची किंमत पण तुम्ही ऐकलेली आहे, पेपर मध्ये वाचलेली आहे, ॲडव्हर्टाइज मध्ये पाहिलेली आहे. हाऊ मेनी इज द प्राइस ऑफ फोर व्हीलर्स. फोर व्हीलरची किती असते तर आपण ऐकलेलं आहे किती कशामध्ये असते, लॅख मध्ये असते, बरोबर आहे की 4 लाख आहे, 5 लाख आहे. अशा पद्धतीने आपण किंमत ऐकलेली आहे. मग आपण कंपॅरिझन जर केलं तर टू व्हीलरची व्हॅल्यू जास्त असेल का फोर व्हीलरची व्हॅल्यू जास्त असेल. अर्थातच फोर व्हीलरची व्हॅल्यू ही कशी असणार आहे, ग्रेटर असणार आहे. दॅट मीन्स द लॅख नंबर्स आर मस्ट बी ग्रेटर दॅन द 5 डिजिट नंबर्स, बरोबर आहे ना. म्हणजेच लाख ही संख्या 5 डिजिट नंबर पेक्षा नक्कीच कशी असणार आहे, मोठी असणार आहे. मग कशा पद्धतीनं 6 डिजिट नंबर्स तयार होतात त्याच्यासाठी आपल्याला थोडं पाठीमागे जावं लागेल, रिवाइज करावं लागेल थोडं. पहा, द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर वॉज 999, बरोबर आहे. इफ वी ऍड 1 in this number we get 91010, 910, then again 10. This number is known as 1000. पहा, या ठिकाणी एक नवीन जे प्लेस तयार झालं, 3 डिजिट नंबर होते आपल्याला माहिती, पण हा जे प्लेस तयार झालं हे कशाचं होतं, 1000चं प्लेस होतं, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर काय झालं की आपण 4 डिजिट्स नंबरचा अभ्यास करू लागलो, रीडिंग करू लागलो, रायटिंग करू लागलो. And the greatest 4 digit number was 9999. जेव्हा आपण 9999 चा विचार केला and when we add 1 into this, पहा याच्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा 1 ऍड केला तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की 9110 0, 9110 0, again 10 0, again 10. Now this is the new place which we have created. ही एक नवीनच प्लेस निर्माण झालेला आहे आणि दिस प्लेस इज नोन ॲज 10,000 प्लेस. टीटी मीन्स 10,000 प्लेस, बरोबर आहे ना. या अंकासाठी, या संख्येसाठी एक नवीन स्थान तयार झालेलं आहे, दॅट वॉज नोन ॲज 10,000 प्लेस, बरोबर आहे. विथ द हेल्प ऑफ दीज नंबर्स वी आर प्रीवियस क्लासेस मध्ये आपण काय केलं की रीडिंग केली, रायटिंग केली 5 डिजिट नंबर्सची, बरोबर आहे. पण पुन्हा असं लक्षात आलं की 5 डिजिट नंबर्स, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर्स कोणचा आहे 99,999. and when we add 1 in this 9110 9110 0, then 10 चा 0, पुन्हा 10 आणि हा 10 मध्ये पण आपण 5 digits number we have already written. That means we have to now create again a new place for 1 and this new place is known as lakh. याच प्लेसला, नवीन प्लेसला
काय म्हणून ओळखलं जातं? लॅक. पहा किती डिजिट नंबर आहे? 1 digit, 2 digit, 3, 4, 5 and 6 digit numbers. So these are the 6 digit numbers. आणि हे जे प्लेस आहे ते कुणाचं प्लेस म्हणतो आपण? त्याला लॅकचं प्लेस म्हणतो. म्हणून 6 डिजिट नंबर जे असतात ते कितीपासून सुरू होतात? लॅक पासून सुरू होतात. देन लेट्स start to read and write how 6 digit numbers are read and write. पहा 6 digit numbers पाहण्यापूर्वी we have to take a look for the places of the different digits. पहा हा जो पहिला गट आहे याला आपण म्हणतो युनिट्स असतात, टेन्स, देन these are the hundreds. त्याच्यानंतर जो एक ग्रुप तयार झाला तो होता thousands and 10,000s. and now this is the sixth place which आता आपण शिकलेलं जे प्लेस आहे ते प्लेस आहे लॅकचं. कशाचं आहे? लॅक. या लॅकच्या प्लेसला कशा पद्धतीनं रीडिंग आणि रायटिंग केली जाते ते आपल्याला या पाठामध्ये काय करायचं आहे? शिकायचं आहे. मग आता सुरुवातीला आपण काय करूया तर 5 डिजिट्स नंबर्सला कशा पद्धतीनं रीड केलं जातं? हाऊ टू रीड. रीडिंग ऑफ 6 डिजिट नंबर्स. काय पाहायचं आपल्याला? रीडिंग ऑफ 6 डिजिट नंबर्स. 6 डिजिट नंबर्सचं कशा पद्धतीनं वाचन केलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. आपण एक उदाहरण घेऊया त्यासाठी. ते उदाहरण काय असेल पहा. ही संख्या आपल्याला रीड करायची आहे and then we have to read it, write in the words. आपल्याला ही संख्या अगोदर रीड करायची नंतर काय करायचे आहे? शब्दांमध्ये म्हणजे वर्ड्स मध्ये काय करायचे आहे? लिहायचे आहे. सो when we have to read it we have to count the places first. आपल्याला त्यांच्या ठिकाण पहिल्यांदा काय करायचे? स्थान मोजायचे. युनिट, 10, 100, 1000, 10,000 and lakhs. मग यांचे जे पार्ट आहेत किंवा आपण या ठिकाणी पाहतोय आपण एक कॉमा दिलेला आहे, त्या कॉमामुळे गट पडतात, ते गट पडतात, बरोबर आहे ना. विथ द हेल्प ऑफ दिस पार्ट्स वी हॅव टू रीड इट. हाऊ मच 6 lakh. What is this number? 6, but the place of 6 is lakh, so it becomes 6 lakh. Now this is the place of thousands, so the place of in place of thousand 2 digit number or 1 digit number? 2 digit number, 2 अंकी संख्या आहे. मग ही किती आहे? 87. 87 thousands. And the remaining part is 976. 976. So this is the reading of this number. आणि जेव्हा आपण ही रीडिंग करत होतो आणि रीडिंगचाच विथ द हेल्प ऑफ रीडिंग वी कॅन राईट द नंबर इन द वर्ड्स. त्याच रीडिंगच्या मदतीने आपण हे नंबर्स कशामध्ये लिहू शकतो? वर्ड्स मध्ये लिहू शकतो. अँड व्हेन वी हॅव टू राईट ऑर इन वर्ड्स वी हॅव टू लुक ॲट. आपल्याला या नंबर्सकडे काय पाहावं लागेल बारकाईने. त्याच्यामध्ये कोणकोणते गट आहेत आणि लाखाच्या प्लेसला कोण आहे. व्हॉट इज द नंबर ॲट द 1000 प्लेस अँड व्हॉट इज द नंबर ॲट 100 अँड 10 अँड युनिट्स प्लेस. अशा पद्धतीने आपण इन द वर्ड्स रीडिंग आपण लिहू शकतो. देन टेक अ सेकंड एक्झाम्पल. नाउ हियर द चान्स. या ठिकाणी चान्स आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी चुकण्याचा चान्स असतो, बरोबर ना. जे दिसतात 7, 9 आणि 3 यांच्यामधूनच रीडिंग केलं जातं, पण ऍक्च्युअली तो 7 कोणत्या प्लेसला आहे, 9 कोणत्या प्लेसला आहे, 3 कोणत्या प्लेसला आहे हे पाहून जर आपण रीडिंग केली तर रीडिंग कधीही चुकणार नाही. सो व्हॉट इज द रीडिंग ऑफ दिस नंबर? 7 lakh. पहा, दिस इज द ग्रुप ऑफ thousands. सो here are not 2000 places, only one place, that is 9000, and no 100 place, no 10s place, so only 3. So what is the final reading of this number? 7 lakh.
वी हॅव टू ऑल्सो राईट इन दिस पार्ट्स. आपल्याला अशा छोट्या छोट्या भागात जर ती संख्या लिहिली तर आपली कधीही ती संख्या चुकणार नाहीये. 7 लाख, देन 9,000, and then only 3. 7,09,003. This is the reading of this number. After the reading of this number, we have to write it in numbers. पहा आता आपल्याला नंबर्स मध्ये दिलेलं आहे आणि आपण इन वर्ड्स मध्ये रायटिंग करतोय. याच्या उलट वर्ड्स मध्ये दिल्यानंतर नंबर्स मध्ये पण लिहिता आले पाहिजेत. पण त्यापूर्वी जर बारकाईने पाहिलं, पहा 6, 8, 7, then 9, 70, 6, 7, 9, 3. These all numbers are from 1 to 100. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की जी मुलं 5वीला या वर्गामध्ये प्रवेश केलेले आहेत सेमीमध्ये, त्या मुलांसाठी याचं प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. कारण हे जर प्रिपरेशन तयार असेल तर यू कॅन इझिली राईट दिस नंबर्स इन वर्ड्स. तुम्ही अगदी सहजपणे हे नंबर्स शब्दांमध्ये लिहू शकता. पाहूया आपण त्यानंतर हाऊ टू राईट द रीडिंग अँड रायटिंग ऑफ 6 डिजिट नंबर्स इन वर्ड्स पाहिलेलं आहे. याच्यानंतर रायटिंग 6 digits numbers in numbers. बरोबर आहे. 6 digit numbers आहेत पण कशामध्ये लिहायचे आता? नंबर्स मध्ये लिहायचे. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल विल बी 7 lakh 22,425. बघा 7,22,425. when we have to write these numbers, आता हे कशामध्ये दिलेत? वर्ड्स मध्ये दिलेत आणि वी हॅव टू राईट इन द नंबर्स. नंबर्स मध्ये लिहित असताना सुद्धा आपल्याला प्रत्येक, आता पहा किती लॅक मध्ये आहे, म्हणजे किती आपला जो नंबर आहे तो हाऊ मेनी डिजिट्स पाहिजे? 6 डिजिट्सचा पाहिजे. बरोबर आहे ना? किती लॅक्स? 7 lakhs. सो वी हॅव टू राईट 7, देन दिस इज द ग्रुप ऑफ 7. बरोबर आहे. लॅक्सचा ग्रुप संपलेला आहे. 22,000. हाऊ मेनी प्लेसेस मस्ट बी फॉर 1000 प्लेसेस? 2 प्लेसेस. आणि 22,000 म्हणजे 1 डिजिट आहे का 2 डिजिट आहे? तर 2 डिजिट आहे, म्हणजेच हा नंबर बरोबर आहे 22,000. बरोबर आहे. 400, देन 425. इफ वी राईट दिस लाईक इन पार्ट्स, आपण जर असं संख्यांचे छोटे छोटे तुकडे पाडले, गट पाडले, तर आपली एकही संख्या लिहिलेली चुकणार नाही. लेट्स रिचेक. 7,22,425. that means this number is right. Then we have to take second example. दुसरा एक्झाम्पल बघू आपण. 4,03. 4,03. when we have to write these numbers, the maximum possibility is writing like this. कारण या संख्येमध्ये दोनच अक्षरांचा उल्लेख आहे, अंकाचा उल्लेख आहे, 4 आणि 3. म्हणून काही मुलं या पद्धतीने लिहिण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु जेव्हा आपण म्हणतो की लॅक आहे, त्या अर्थी या संख्यामध्ये किती डिजिट्स पाहिजेत? 6 डिजिट्स पाहिजेतच. बरोबर आहे. म्हणजेच ही संख्या लिहिलेली चूक आहे का बरोबर आहे? तर एक्झॅक्टली काय आहे? रॉंग आहे. सो हाऊ वी हॅव टू राईट द 4,03? पहा 4 लॅक्सचं जेव्हा आपण रीडिंग करतो तेव्हा आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की हाऊ मेनी डिजिट्स मस्ट बी इन द नंबर? एक्झॅक्टली हाऊ मेनी डिजिट्स? 6 डिजिट हे पाहिजेतच. मग 4 lakh म्हणजे 4 lakh, comma the first group is completed. Now the group of 10,000 and 1,000. thousands group. 1000 ग्रुपचा इथं मेन्शन झालेला आहे का? उल्लेख झालेला आहे का? नाहीये. सो हियर आर नो thousands. सो 0 must be on the places of the thousands. ओके. then next पुढं hundreds आहेत नाही. then we have to write 0 on the hundreds. टेन्सचा पण उल्लेख झालेला नाही आणि थेट
युनिट प्लेसला कोण आहे 3 आहे. सो वी हॅव टू राईट दिस नंबर लाईक दिस अँड रीड आफ्टर अँड चेक इट. 4 lakh and 3. So the middle numbers are 0. पण जो नंबर तयार झालाय तो किती डिजिट झालाय 1 digit, 2 digit, 3, 4, 5 and 6 digits. That means this number is also right. Such like in this way we can read the numbers and write them in words. आपण संख्या वाचू शकतो आणि अक्षरामध्ये लिहू शब्दामध्ये लिहू शकतो आणि वर्ड्स मधले नंबर्स हे न्यूमरिक नंबर्स मध्ये पुन्हा आपण ते मांडू शकतो. असं सहज पद्धतीने जर केलं तर आपला एकही नंबर्स चुकणार नाही आणि आपण इझिली 6 डिजिट नंबर्स सांगू शकतो. टू लर्न 7 digit numbers reading and writing, watch the part number 2.